जय भीम. माझं नाव आकाश संजय खोब्रागडे आहे. मी दिल्ली विश्वविद्यालयामधून PhD करत आहे. आणखी माझा दलित समाजावर माझा विशेषतः काम करतो. मी 2-3 गोष्ट मी तुमच्यासमोर मांडण्याची इच्छुक आहे. सर्वात अगोदर भारतामध्ये जेव्हा आरक्षण नव्हतं, एक सामाजिक आरक्षण अगोदरपासून भारतामध्ये आम्हाला दिसून आलं. पॉलिसी रूपामध्ये जेव्हा बाबासाहेबांनी आरक्षण आणलं, ते कोणातरी एक समाजाला जो प्रगल्भ समाज होता त्याच्याकडून झगडून आणला आणि तो झगडून आणल्याच्या नंतर SC ST OBCला आणि आता तात्पुरला आम्ही शेड्यूल कास्टच्या बद्दल बोलू तर 15% आरक्षण महाराष्ट्रामध्ये 13, सेंट्रलमध्ये 15 या प्रकारचं आरक्षण आलं. आम्ही त्या 15% आरक्षणामध्ये सुद्धा आरक्षण असायला पाहिजे, विभाजन असायला पाहिजे, त्याच्यासाठी लढत आहोत, भांडत आहोत. आता आम्ही विचार करायला पाहिजे की आम्ही किती आंबेडकरवादी आहोत. दुसरा मुद्दा हे आहे की आमचा जो समाज आहे शेड्यूल कास्ट, होल शेड्यूल कास्टची गोष्ट करत आहोत, ते त्याच्यामध्ये किती लोक हे बोलत आहे की आरक्षणाची लोकसंख्या म्हणजे आरक्षण वाढलं पाहिजे, 15% पेक्षा हे 20% व्हायला पाहिजे. हे किती लोक बोलत आहे? हे किती शेड्यूल कास्ट मधले लोकांना बोलणं पाहिजे? हे किती लोकांना वाटते की गरजेचं आहे? कारण की इतक्या वर्षामध्ये आमचं लोकसंख्या वाढली नसणार का? आरक्षण जे आहे ते आर्टिफिशियल लिमिट आहे, ते सर्वांना माहित आहे. आरक्षण वाढवता येते हे सर्वांना माहित आहे. तर शेड्यूल कास्टचे किती लोक हे बोलत आहे की हे वाढवलं पाहिजे? महाराष्ट्र आणि भारताची सरकार हे किती गोष्ट हे आपल्या मनात धरत आहे की आता जे आहे शेड्यूल कास्टची लोकसंख्या वाढली आहे तर त्यांचं आरक्षण वाढवलं पाहिजे? आम्हाला समजायचं आहे ना. दुसरं जे मुख्य मुद्दा आहे ते आम्हाला हे काऊन नाही समजत आहे की आमचे जे गव्हर्नमेंट सेक्टर आहे त्याच्यामध्ये जे प्रायव्हेटमध्ये ते देतात, तर जेव्हा प्रायव्हेटमध्ये देतात तर ते जमिनी सुद्धा देतात, इन्स्टिट्यूशन सुद्धा देतात, आणखी जे निधी आहे ते सुद्धा देतात. तर बाबा तुम्ही पॉलिसीच्या नावावर जेव्हा हे सर्व देता तर तुम्ही आरक्षण सुद्धा काऊन नाही देत प्रायव्हेट सेक्टरमध्ये, जे तुम्ही ना पब्लिक सेक्टर टू प्रायव्हेट सेक्टर गव्हर्नमेंट केली आहे? त्याच्याबद्दल आम्ही ॲज अ समाज, गव्हर्नमेंट ॲज आमची रिस्पॉन्सिबिलिटी, इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे, ते का ना कशासाठी नाही बोलत? हे आमचा मुद्दा का नाही आहे? आमच्या मनात हा मुद्दा का नाही येत आहे? जे लोक हे म्हणत आहे की आमच्या पिढीला आरक्षण नाही भेटत आहे किंवा नाही भेटलं पाहिजे, म्हणजे आम्ही जे आपसामध्ये जे बोलत आहोत. मला बाबासाहेबांची 2 स्टोरी तुम्हाला सांगतो. वाल्मिकी समाज जेव्हा बाबासाहेब दिल्लीमध्ये होते तर वाल्मिकी साहेब जेव्हा आता जे बाबासाहेब जिथे राहत 16 अलीपूरच्या अगोदर बाबासाहेब जे पोलंड हाऊस जे आहे, जेव्हा बाबासाहेब लॉ मिनिस्टर होते तर जे आजच्या पोलंड हाऊस आहे तिथे बाबासाहेब राहत होते. तर तिथे बाबासाहेबांची वाट पाहत 3-4 वाल्मिकी समाजाचे लोक बसले होते. तर जेव्हा बाबासाहेब आले आणि बाबासाहेबाचे पाय लागले आणि बाबासाहेबाला म्हटलं की सफाई कर्मचाऱ्याची जागा आली आहे, तुम्ही आम्हाला शिफारिश करा तर आम्हाला तिथं नोकरी लागणार. तर बाबासाहेब रागावले. बाबासाहेबांना म्हटलं की मी तुमच्यासाठी भांडून 15% आरक्षण आणलं आहे, तुम्ही शिक्षण घेऊन ते आरक्षण काऊन नाही बाळगत? हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि बाबासाहेब त्यांच्यावरती रागावले आणि बाबासाहेबांना रागवल्याच्या नंतर मग प्रेमानं म्हणलं की शिका तुम्ही. एक वेगळी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट तुमच्यासोबत हे सांगण्याची इच्छुक आहो की जे आम्ही रिझर्वेशनची गोष्ट करत आहोत, जे आम्हाला आता हे रिझर्वेशनची गोष्टच्या अगोदर मी तुम्हाला 1932 मध्ये घेऊन जातो, जेव्हा गांधी आणि बाबासाहेब मध्ये पुन्हा पॅक्ट झाला. त्याच्या अगोदर आणखी एक पॅक्ट झाला होता, तुम्हाला सर्वांना माहित असणार, जे मुंजी आणि MC राज मध्ये झाला होता. MC राज जे होते ते शेड्यूल कास्टचे रिप्रेझेंटेटिव्ह होते आणि मुंजे जे होते ते हिंदू महासभाचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. तर आता ते सांगा, आणि ते पण 1932 मध्येच झाला होता, फेब्रुवारी महिन्यात, हा सप्टेंबर मध्ये झाला. आता तुम्ही सांगा की तो जो 1932 मध्ये फेब्रुवारी मध्ये मुंजे आणखी MC राज मध्ये झाला, तर तो समाजाला जोडासाठी झाला होता का समाजाला तोडासाठी झाला असणार? तो तुम्ही विचार करा. मला माझ्या हिशोबाने तो तोडासाठी झाला होता. कारण की तिथे बाबासाहेबाला समजून आला की MC राजला त्यावेळेसची सरकार, त्यावेळेसची काँग्रेस आणि ब्राह्मणवादी पॉलिटिकल पार्टीज आणि ब्राह्मणवादी विचारधारा प्रतिनिधी शेड्यूल कास्टच्या होल अँड सोल प्रतिनिधी करून सामोर केलं. आणखी त्यांना सांगितलं की आम्हाला पॉलिटिकल रिझर्वेशनची गरज नाही आहे. आता तुम्ही समजा या प्रकारची मानसिकता बाबासाहेब असताना होती, आता तर आमच्याकडे कोणी इंटेलेक्च्युअल त्या प्रकारचा उरला नाहीये. तर आम्ही हे काऊन नाही समजू शकत की जे पॉलिटिकल पार्टी सत्तावर बसली आहे, जे स्टेटमध्ये बसली आहे, ते आमच्या हिताचा विचार करत आहे? का नाही विचार? आम्ही काऊन नाही, आमच्या दिमागात हे गोष्ट येतात, मनात आमच्या हे गोष्ट का नाही येत आहे? कितीतरी लोक ह्या सभामध्ये बसले असणार जे सत्ताधारी पार्टीसोबत जुडले आहे, त्यांना मनातून तर वाटत आहे, पण तरी पण ते तोंडावर बोलू नाही शकत आहे. पार्टीमध्ये असून त्यांच्या शोषण होत आहे जातीच्या आधारावर, ते गोष्ट ते सोडून विधिन जातीमध्ये जे डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्यावरती गोष्ट करत आहे, भाष्य करत आहे. तर आम्ही किती आंबेडकरवादी आम्ही विचार करायला पाहिजे. दुसरी मुख्य गोष्ट मी मांडायचा विचार करत आहोत ते आहे की आम्हाला
जे लोक म्हणत आहे की शेड्यूल कास्ट जे आहे ते रिझर्व मतलब एक जाती दुसऱ्या जातीला रिझर्वेशन सोडायला पाहिजे, नाही भेटलं. मला सांगा, हे जे जिम्मेदारी आहे हा समाजाची जिम्मेदारी असते का सरकारची जिम्मेदारी असते? हा जो डेटा असते हा समाजाकडे असते का सरकारकडे असते? सरकार नेहमी आपला जे आहे डेटा इकट्ठा करते, कोण किती मागासलेला आहे, कोण आर्थिक रूपाने मागासलेला आहे, कोण शैक्षणिक रूपाने मागासलेला आहे. आम्ही इथे म्हणायला पाहिजे की हे सरकार त्या मागासलेला जो दिसत आहे डेटामध्ये त्याच्यासाठी तुम्ही काय करत आहात हे सरकारला आम्ही विचारलं पाहिजे ना. आम्ही ॲज अन समाज, ॲज अन शेड्यूल कास्ट, ॲज अन दलित कम्युनिटी आम्ही आपसमध्ये बसलो आहोत, आम्ही बोलतो, पण आम्ही आपसामध्ये नसून आम्ही सरकारला विचारायला ना पाहिजे की प्राथमिक याच्यामधून आम्हाला जे शिक्षण भेटलं रिझर्वेशन सरवायला पाहिजे. ठीक आहे, पण रिझर्वेशन घ्यासाठी काही नाही तर काही मिनिमम एलिजिबिलिटी लागते का नाही लागत साहेब? लागते का नाही लागत? ते मिनिमम एलिजिबिलिटी द्यायचं काम कोणाचं आहे? समाजाचं आहे का सरकारचं आहे? सरकार ते जेव्हापर्यंत मिनिमम एलिजिबिलिटी खालून नाही देणार. तुमचे प्रायमरी स्कूल बंद होतं का नाही जिल्हा परिषदचे? महार मातंगाच्या पोरासाठी जिल्हा परिषदचे स्कूल किती महत्वाचे आहे, एनएमसीचे स्कूल किती महत्वाचे आहे? हा महार मातंगाचा समाज किंवा शेड्यूल कास्ट अँड होल किती सरकारला जबाब विचारत आहे? जे लोक महार मातंगाचे त्या सरकारमध्ये बसले आहे ते किती जबाब विचारत आहे? हे प्रश्न नाही असायला पाहिजे आमचे. आणि आम्ही विचार करतो की सरकार जे आहे आमच्या हितासाठी सब कॅटेगरायझेशन करत आहे. कसं करत आहे बाबा? तुमचे खालून ते बुडं कापत आहे, जडं कापत आहे आणि तुम्ही म्हणता की ते आमच्यासाठी बेनिफिट करणार आहे. कसं बेनिफिट करणार आहे? तिसरा एक मुद्दा आणखी तुम्हाला सांगतो. तुम्ही उत्तर नागपूरमध्ये जा, उत्तर नागपूरमध्ये बुद्धविहार पहा आणि पहा किती बुद्धविहार आहे, त्याच्यासोबत लायब्ररी जुडली आहे. आणि त्या लायब्ररीमध्ये 12 आणि 18 तास बसणारे पोरं कोणते आहे आणि मग विचारा की त्यांना लोकांना सरकारी नोकरी का लागत आहे, पहिली गोष्ट. आणि का नाही लागत आहे ते पण पहा. का नाही लागत आहे हे आम्हाला समजासाठी आम्हाला पहा लागणार की जेव्हा शेड्यूल कास्टच्या पोरगा, ॲज अ शेड्यूल कास्ट म्हणत आहो, पूर्ण जाती म्हणत आहो, जेव्हा जाते तर त्याला नॉट फाउंड सुटेबल म्हणतात, पहिले नॉट फिट फॉर जॉब म्हणतात. आता साहेबांना कोणीतरी सांगितलं की पीएचडी पाहिजे, एमफिल पाहिजे, नेट पाहिजे. आमच्या कितीतरी पोरांकडे पीएचडी एमफिल नेट आहे, कितीतरी पोरं, आम्ही डेटा काढू शकतो. आणि हे फक्त महाराचे नाही, मातंगाचे पण पोरं आहे. पण किती लोकांना IIM मध्ये जॉब लागला, IIT मध्ये जॉब लागला विचारा. IIT दिल्लीमध्ये फक्त 2 लोक आहे, IIM मध्ये 2 लोक आहे. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये, नागपूर स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये विचारून घ्या किती आहे. रिझर्वेशन कोट्याच्या अगोदर आम्ही काही जनरलवर फाईट नाही करत का? आम्ही हे नाही विचार करत. आमचे प्रश्न हे असायला पाहिजे की बाबा इतक्या वर्षापासून IIT भारतामध्ये बनली आहे तर त्याच्यामध्ये बाई शेड्यूल कास्टचे किती कोटे तुम्ही भरता? रिक्रुटमेंट ड्राईव्हच्या नावावर हे लोक शेड्यूल कास्टच्या पोरांना फॉर्म भरायला तर लावतात पण कोणाला घेत नाही. तर आमचे प्रश्न राहिले पाहिजे ना. केव्हापर्यंत आम्ही म्हणणार की आता म्हणता की चतुर्थ श्रेणीचे सर्वांना माहिती आहे की ठेक्यावर नोकऱ्या गेल्या, तृतीय श्रेणीचे म्हणजे थर्ड C कॅटेगरीचे गेले, त्याच्यानंतर पण आम्ही कोणत्या आधारावर विचार करत आहोत की आम्हाला आरक्षणामध्ये विभाजन पाहिजे? आम्हाला हे मुद्दे असले पाहिजे का नाही पाहिजे? जे लोक सरकारमध्ये शेड्यूल कास्टचे लोक बसले त्या लोकांना हे विचारलं पाहिजे का नाही पाहिजे तुमच्या याच्यामध्ये की बाबा तुम्ही कमीत कमी तुम्ही शेड्यूल कास्टच्या माणसाला विचारता की तुम्ही आपल्या महाराला किंवा मातंगाला काऊन नाही जागा मागता आपली? तर मी त्यांना म्हणतो तुम्ही एखाद रिझर्वेशन जनरलची सीट काऊन नाही देता इलेक्शनमध्ये, नगरसेवकासाठी, आमदारासाठी, खासदारासाठी? हे असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे? तर आम्ही हे मुद्दे विसरून पॉलिटिकल बळी पडत आहोत. शेड्यूल कास्टचा समाज पॉलिटिकल बळी पडत आहे. आणि छोटा समाज जो राहते ना तो छोटा समाज संख्यानं लहान नाही राहत, मानसिकताना लहान राहते. की त्याला कोणी पण बळकवू शकते, कोणी पण मूर्ख बनवू शकते. आणि ते मूर्ख आम्ही आता बनत आहोत, हे लक्षात घ्यायची आहे आम्हाला गोष्ट.